नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या खटमड मटमड चॅनलमध्ये। तर आता आम्ही जमलो आहोत आणि आम्ही आता निघलो रानामध्ये नदीला मावळ काढण्यासाठी। तर ते मावळ केवढा आहे आणि कसं काढतो आणि कशा प्रकारे काढतो तर ते तुम्हाला दाखवूया, चला। दीवाना दीवाना दीवाना। तर मित्रांनो, आता आपण नदीमध्ये आलो आहोत आणि ते पाठीमागे दिसतंय का, ते मोगल्याचं झाड आहे। त्या मोगल्याच्या झाडामध्ये गुळी येलय आणि त्या गुळी येलाला मावळ बसले। तर ही आहे गौरी। तर ही गौरी पेटवून आपण त्याच्या धुराने मावळाचा मध काढू शकतो। तर चला तुम्हाला दाखवतो ते मावळ केवढा आहे। तर बघू शकतात मित्रांनो तुम्ही, अशा प्रकारे या मोगल्याच्या झाडामध्ये जे मावळ आहे ते पण तुम्ही बघू शकता। तर हो का हे मावळ आहे, हे तुम्ही बघू शकता। तर बघू शकता मित्रांनो, आम्ही गौरी पेटवलेली आहे, गौरीचं धुपान चालू आहे। तर आता आम्ही मावळाकडे चाललोत काढायला। तर तुम्ही बघू शकता आम्ही आता कशा प्रकारे काढतो। आणि करू का बंद? तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, हे असं आहे, हो काय मावळाचा कांदा आहे। मित्रांनो तुम्ही पण बघू शकता आम्ही कशा प्रकारे जीवावर खेळून मावळाचा मध काढतो। बघू शकता हो का मित्रांनो, तुम्ही बघू शकता कंप्लीट आम्हाला अर्ध्या तासाच्या नंतर हे मावळ जरा अडचणीत असल्यामुळं, इकडे चमक माहिती, मावळ जरा अडचणीत असल्यामुळं आम्हाला कंप्लीट अर्ध्या तासांनी मावळ काढायला यश मिळाले। हो का, आणि मित्रांनो तुम्ही बघू बी शकतात, पण या मावळाच्या मधाचे काय आपल्या शरीराला काही फायदे आहेत। तर ते फायदे कशा प्रकारे आहेत की, ह्या मावळाचा मध खाल्ल्याच्या नंतर आपल्या शरीराला भूक म्हणजे जेवण करण्याची क्षमता जास्त वाढते। आपलं जेवण पचन, अन्न पचन हे सगळं शरीर क्रिया एकदम व्यवस्थित चालतात। करू का